पहिला चेंडू अगदी विकेटचा वेध घेणारा होता, मात्र बॅटवर चेंडू लागला होता म्हणून 2 धावा इथे मिळाल्या. एक शांत क्रिकेट, प्रत्येकाला हवं असणारा हा टेनिस क्रिकेट बॉल आपण पाहतोय मित्रांनो. युट्यूबच्या माध्यमातून सावली क्रिएशनच्या वाहिनीवर भरपूर प्रेक्षक जोडलेले आहे. समोर खेळलाय मात्र शतरक्षक देखील आहे. हा स्ट्रोक चांगला नाहीये. तुमच्याकडे 24 चेंडू आहे, तुम्हाला 24 चेंडू मध्ये इथून 60च्या घरामध्ये धावा बनवायचे आहेत, त्यानुसारच फलंदाजी करावी लागेल. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा आल्यात. एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकता गोडसे टीमची. येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक तगडा फलंदाज आहे समोर यश जाधव. कोणत्या प्रकारची सुरुवात करेल येणाऱ्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल. सूरज गायकवाड, चांगली लेंथ लाईन मिळाली आहे गोलंदाजाला. ऑन साइडला खेळायचा होता, बॅटवर आला नाही. विकेट किपरने केली चुकीला माफी नाहीये. एक धाव देखील कंप्लीट केली जाते. एक सिंगलच्या मदतीने खाता ओपन होते यशचं. धाव संख्या 4 धावा धावफलकावर. आपण जो सामना पाहतात, एका बाजूला कोंडले संघ आहे, दुसऱ्या बाजूला गोरसे टीम. षटक क्रमांक पहिला सूरज चांगली गोलंदाजी करते. आकाशामध्ये सूरज चमकत आहे आणि हा सूरज सध्या तरी कोंडले टीम संघासाठी चमकतोय. मात्र सतीश वाकचौरेचा हा वार पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमा पार येतोय. षटकार. किंग मेकर, ठाण्याचा वाघ नव्हे तर किंग मेकर होता. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचा दरारा होता. धाव संख्या 10 धावा धावफलकावर. षटकाराने सतीशने आगाज केले आपल्या इनिंगला. सुरुवात केली सतीश वाकचौरे, हिटमॅन ऑफ गोरसई. सूरज राईट हॅम ओव्हर द विकेट. तगडा फलंदाज समोर पुन्हा एकदा सतीश. अजून एक धमाका ऑन साइडला उडवलाय. चेंडू सीमा पार येतोय. षटकार. बरं, न्यू संघर्ष मिटपाडा. बिग मॅच, बिग फाईट. यानंतर एका बाजूला रोहित जाधव आणि दुसऱ्या बाजूला शुभम. बिग मॅच. धाव संख्या धावफलकावर 16 धावा झालेल्या आहेत. चला चेंडू द्यायचं मैदानामध्ये. सध्या तरी 2 मध्ये 2 ठोकलेले आहे सतीशने. चांगली फलंदाजी केली. 16 धावा धावफलकावर. चेंडू मला वाटतं जो प्रेक्षक वर्गासाठी बनवण्यात आलेला मंडप जो आहे, तंबू जो आहे, ते तंबूच्या वरती अटकला गेला. वडपे टीम प्रयत्न करते की चेंडू निघेल कधी. बाईकवर उभं राहायचं आपण. वडपे टीम यस आलेला आहे चेंडू. सतीश वाघचौरे मैदानामध्ये चेंडू दिला, मात्र त्याकडे अजिबात बघितलं नाही त्याने. त्या चेंडूकडे शेवटपर्यंत बघत राहिले. कदाचित त्याच्यामध्येच काही लकी असावी. 2 मध्ये 2 आले. हॅट्रिकवर आले फलंदाज सतीश वाघचौरे. धाव संख्या 16 धावा. सूरज याच्या अगेन्स्ट चांगले षटकार पाहायला मिळाले प्रेक्षकांना. सतीश खेळण्यासाठी सज्ज आहे. हॅट्रिकवर आल्या षटकारांच्या. धावा झाल्या धावफलकावर 16 धावा. विजय चंदने येणं बाकी आहे, निलेश कांबळे येणं बाकी आहे आणि उभरता सितारा वेदांचं येणं बाकी आहे. जणू काही चोपताच ठेवलाय गोलंदाज सूरजला सतीश वाघचौरेने. 3 मध्ये 3 ठोकलेले आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा चेंडूची माग. ठोकलेले आहेत फलंदाज सतीश वाघचौरेने. धाव संख्या धावफलकावर 22 धावा. 22 धावा घेतलेल्या आहेत. पहिले 3 चेंडू शांतता राहिली. ते म्हणतात की वादळ येण्यापूर्वीची शांतता असते, ती शांतता भंग केली आणि 3 मध्ये 3 ठोक डाले वापर सतीशने.
धावसंख्या 22 धावा धावफलकावर. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आहे, मात्र सध्या खेळपट्टीवर दोन असे खेळाडू खेळत आहेत, ते जर शेवटच्या चेंडूपर्यंत खेळले तर या धावा 80+ नक्कीच पाहायला मिळतील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक दुसरं राज ठुले गोलंदाज आलेला आहे. राज पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल. असं वाटतं की वीरेंद्र सेहवाग जसे गोलंदाजी करायचे कॅप घालून त्या प्रकारेच गोलंदाजी करतील, कारण की कॅप काढली नाहीये गोलंदाजाने. येस, लेट मगर ग्रेट. शेवटच्या मुमेंटला त्याला आठवण आली की कॅप बाकी आहे पंचांकडे देण्याचे. धावसंख्या 22 धावा धावफलकावर. फलंदाज जे आहे यश जाधव. राज आता फसला गेलाय, मिसटाइम झाला होता, विकेट किपर पोहोचू शकले नाही तिथे, मात्र एक सिंगल धाव स्ट्राईक दिली गेली आहे सतीश वागचौरे याला. 3 मध्ये 3 आल्यात आतापर्यंत. रेकॉर्ड बनतेही तुटणे केली आहे. 5 मध्ये 5 भरपूर वेळा मी बघितलं सतीशला. 6 मध्ये 6 ठोकेल का? राज, चांगली सुरुवात झाली आहे गोलंदाजाची. सतीश वागचौरे समोर आहे पुन्हा एकदा. सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव मिळतीये. धावसंख्या धावफलकावर 24 धावा 24. राजला विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. यॉर्कर चेंडूचा वापर, ब्रह्मास्त्राचा वापर करावा लागेल आणि सतीशचा विकेट घ्यावाच लागेल. शांतता ठेवावी लागेल समोरच्या संघामध्ये. राज चौथा उडवलाय. 4 मध्ये 4 ठोकले आतापर्यंत सतीशने. कडक फलंदाजी करताना सतीश वागचौरे ऑन फायर नाव. आनंद घेत आहे. फार कमी मॅचेस बघतो, मात्र सतीश जेव्हा जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा शुभम नेहमी इथे उपस्थित असतो. शुभम मॅचचा आनंद घेण्यासाठी आलाय. आम्ही त्याला प्रेमाने कालू शेट म्हणतो. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. 4 मध्ये 4 आतापर्यंत ठोकलेला आहे सतीश वागचौरेने. चला सेवक आमचे ओलेंडर्स, आपण इथे थांबू नका. चेंडू भरपूर दूर जात आहे, चेंडू पुन्हा येत नाहीये. गोलंदाज राज. 4 मध्ये 4 आले आतापर्यंत. शांतता होती, शांततेनंतर आता पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला गेला. रनआउटची संधी. डायरेक्ट सतीश बाद. सेलिब्रेशन सुरू झालं मैदानामध्ये. थँक्यू डीजे. सतीश कुठेतरी पोचला गेला नाही. डायरेक्ट हिट झाली होती. राज आणि विकेट घेऊन थोडंसं सेलिब्रेशन देखील करणं गरजेचं होतं, कारण की ज्या खेळाडूने नाकी दम आणलाय कोणत्या टीमच्या, त्या खेळाडूला डगाडमध्ये परतलाय. धावसंख्या स्थिर आहे 30 धावा. सतीशच्या बॅटनं धावा आल्या. आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 27 धावा कुठून काढल्या होत्या सतीशने. चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. अवघ्या 7 चेंडूमध्ये कडक फलंदाजी, 27 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय चंदने गेला, बंधू गेल्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर फलंदाज यश जाधव. आतापर्यंत 2 चेंडू खेळल्यात, 2 सिंगल आल्यात आतापर्यंत. चांगली फलंदाजी करावी लागेल. हवेचं प्रमाण फार मोठा आहे, हवा फार वाहत आहे आणि हवेच्या जोरावर षटकार देखील पाहायला मिळाले. सतीशचे कमबॅक चांगला पाहायला मिळाला. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कमबॅक करणं गरजेचं आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपण निराश होऊन निघतो, मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगलं खेळणं गरजेचं आहे, चांगला कमबॅक करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या, काही हरकत नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये थांबवण्याचा प्रयत्न राजने आतापर्यंत केलाय. विकेट मिळालाय. विकेट कोणाचा मिळतं? सतीशचा विकेट मिळालाय. थोडीशी शांतता ठेवली आता रावण ग्रुप टीम गुरसेच्या माध्यमातून. राज बंधू देखील अटॅक करण्यासाठी जाणला जातो, मात्र यश फलंदाज याच्या बॅटवर पूर्णपणे चेंडू मिडल होत नाहीये. डॉट चेंडू. 3 चेंडूचा खेळ केला आतापर्यंत यशने. धावा बनवल्या फक्त 2. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा आहे 30 धावा. कुंडे टीम फार दुरून आले. ते टीमकडे देखील 7 ते 7 खेळाडू असे आहेत, ते कधीही षटकार ठोकू शकतात. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा. एक चांगली धावसंख्या आहे. राज
ऑन साइडला खेळायचं आहे. मिस टाइम झाला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र एक झालाय. दुसरं धाव देखील कंप्लीट केला गेला आहे. ते सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. धाव संख्या धाव फलकावर लागलेली आहे ती म्हणजे 32 धावा. 32. शेवटचा चेंडू या षटकातील. गोलंदाज राज, कंट्रोल भरी गोलंदाजी पाहायला मिळाली सध्या तरी. यशाने समोर उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे. अतिशय सुंदर असा एफर्ट पाहायला मिळाला. आता धाव जी आहे एकच पूर्ण केली जात आहे. तर षटक समाप्तीचा इशारा पंच सुजित पाटील सरांच्या माध्यमातून. तर धावा धावफलकावर लागलेल्या आहे ते म्हणजेच 33 धावा. 33. ड्रिंक्स इंटरवल, पाणी, स्ट्रॅटेजिक टाइम. पाणी मैदानामध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही पाणी मैदानामध्ये घेऊन जाऊ शकता. पाण्याची इथे सुविधा झालेली आहे. आमच्या सर्वांचे परिचयाचे, आमचे सर्वांचे चांगले आपण पाहतोय सागरजी जाधव यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे या संपूर्ण स्पर्धेला. त्याचबरोबर संपूर्ण या स्पर्धेमध्ये चेंडू जे आहेत सध्या तरी षटकाराच्या रूपात पाहायला मिळतात ते शैलीजी गायकवाड यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर सेकंड आणि थर्ड प्राइज जो आहे सन्माननीय भरतदादा जाधव जे सध्या टीम गोरसे रावण ग्रुपच्या नावाने खेळत आहे या स्पर्धेमध्ये, त्याच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. गिरीशदादा पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू. प्रथम पारितोषिक धुती आणि तृतीय पारितोषिक ट्रॉफी जे आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. सन्माननीय सुरजित थोरात जे खूप चांगलं खेळलं या स्पर्धेमध्ये, त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी जे आहेत त्यांच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. प्रतीक दिवेकर आमचे गावचे चांगलेच आमचे मित्र आहेत, त्यांच्यामध्ये सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहेत. दीपकजी चव्हाण यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू आणि रमेश गायकवाड या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच सहकार्य करत राहा. ही स्पर्धा पुढच्या वर्षी आपण थँक्यू डीजे. आपण 32 नव्हे तर आपण 50 संघांना संधी देऊ या स्पर्धेमध्ये. अजूनही ही स्पर्धा जास्त दिवस आम्ही ठेवू, मात्र सर्वात प्रथम ही स्पर्धा होईल. तिसऱ्या षटकामध्ये परिवर्तन गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय मंदार जाधव आलाय. मंदारला चांगली गोलंदाजी करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आहे इथे. हा ऑफ स्टंपचा चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर, खेळपट्टीच्या बाहेर, नो बॉल. आता इथून प्रयत्न करावे लागतील यशला. यश भरपूर शांत बसला खेळपट्टीवर. आता संधी आली. फ्रीडचा चेंडू आहे. फ्रीड चेंडूवर त्याला मोठा फटका खेळावाच लागेल. मित्रांनो अगदी पहिल्या दिवसापासून सावली क्रिएशन आपण पाहतोय. वाड्याची एक चांगली वाहिनी आहे, त्याच्या वाहिनीवर आपण ही स्पर्धा पाहतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. हलकासा मिसफील्ड झालाय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. एक चूक आहे ना डोकेदुखी ठरतोय प्रत्येक संघाला आपण बघितलंय. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा. 36. 36 धावा झाल्या धावफलकावर आतापर्यंत. अजून एकही चेंडू खेळलेला नाहीये. विजय अर्थात बंधू मात्र यश खेळपट्टी खेळत आहे. त्याच्या बॅटनं 3 सिंगल 2 दुहेरी धाव आलेली आहे आतापर्यंत आणि एक चेंडू डॉट खेळलाय तो. मंदार जाधव हाफ ट्रॅक चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये. बॅट आणि पॅडचा वापर नाहीये. डॉट चेंडू, अजून एक डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी, शांतता ठेवली आहे गोलंदाज मंदारने. पहिला चेंडू त्यांनी टाकला खेळपट्टीच्या बाहेर, मात्र अगदी 2 चेंडू लेंथ लाईन मध्ये टाकलेले आहेत. गोलंदाज मंदार पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेटने. समोर तगडा फलंदाज आहे यश. असं वाटतं की दुपारी यशने भोजन केलेलं नाही ज्या प्रकारे फलंदाजी होत आहे, मात्र ऐकलाय आणि पाठवलाय मिड विकेटच्या वरतून सीमा पार षटकार. संघर्ष झाला आणि त्यानंतर हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 42 धावा धावफलकावर. 42. गोलंदाज मंदार जाधव, समोर आहे यश जाधव. तगड़ा फलंदाज, मजबूत काठी के बल्लेबाज है हो. अच्छी बल्लेबाजी करना जानते हैं, लेकिन गेंदबाज भी अच्छी गेंदबाजी कर चुके अब तक. फिर से एक बार हवाई सफर
गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। तालीस रन, एक विकेट के नुकसान पर। जिस तरह 27 रन बनाए थे सतीश ने, उसी तरह की बल्लेबाजी अब यश भी कर रहे हैं अपने टीम के लिए। अब तक एक भी गेंद नहीं खेली विजय ने। क्या विजय को गेंद मिलेंगी खेलने के लिए इस ओवर में? हमारे वाटर सप्लायर आ चुके हैं, जिन्होंने इस टूर्नामेंट में पानी पिलाया सभी को। अगली गेंद लेकर गेंदबाज जमंदार फिर से एक बार मुड़ते हुए, काफी हवा के साथ और घटा के संग निकलना होगा बल्लेबाजों को। हैट्रिक पर है बल्लेबाज यश जादव। क्या मंदार विकेट लेंगे इस गेंद के ऊपर? फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ, फील्डर है वहां पर, अच्छी फील्डिंग, एक रन पूरा किया वहां पर। स्कोर आगे बढ़ता हुआ 49 रन 49। धाव संख्या 49 धावा धावबलकर झालेल्या आहेत। बंधूला अखेर स्ट्राईक मिळाली इथे। मंदार राईट आर्म ओव्हर द विकेटने हॅट्रिक चेंडू बंधूच्या रडार मध्ये आणि पाठवलाय सीमेच्या बाहेर, येतोय षटकार। स्मिथ आलाय, ऑस्ट्रेलियन खेळाडू। पाहूया स्मिथ, चांगली गोलंदाजी करावी लागेल। धाव संख्या 55 धावा, इथून जेवढ्या धावा बनतील तेवढ्या प्लस असतील, लक्ष असू द्या। स्मिथचा पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय पायांचा वेध घेणारा हा चेंडू होता। एक धाव झाली आहे, एक धाव। अब तक 56 धावा धाव फलकावर। 5 चेंडू मिळालेत विजयला। पहिला चेंडू खेळला तो या इनिंग्स आणि पहिल्या चेंडूला अगदी सीमेच्या बाहेर ठोकलं होतं बंधूने। बंधू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे। स्मिथ गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट। फुलटा चेंडू समोर खेळलाय, गॅप मध्ये येतोय चेंडू, शतरक्षक दुरून आलाय, फिल्डिंग चांगली आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। दुसरं धाव देखील इथे कंप्लीट केला। असं वाटत आहे की चेंडू चाललाय सीमेच्या बाहेर, मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। भरपूर दुरून वेगाने आला होता त्या चेंडूपर्यंत आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला तिथे आणि प्रयत्नामध्ये यश मिळाला। 58 धावा धाव फलकावर। गोलंदाज स्मिथ, राईट आर्म ओव्हर द विकेट। फुलटा चेंडू आणि पाठवलं सीमेच्या बाहेर, येतोय पंचांकडून नो बॉल सिग्नल। नो +4, 5 धावा मिळाल्या या चेंडूवर।
मागच्या मॅच मध्ये 3 षटकामध्ये 73 धावा ठोकल्या त्या रावण ग्रुप गोडसे टीमने. मात्र इथे चौथा षटक सुरू आहे. 2 चेंडू टाकलेले आहेत या षटकातील आणि आता फ्रीट आहे. फ्रीट खेळण्यासाठी सज्ज आहे. फ्रीट चेंडूला देखील आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 6 बाय बंधू ऑन फायर नाव. सत्तर धावा धावफलकावर. जितक्या धावा दिल्यात ना तितक्या धावा बनवायच्या आहेत. म्हणून येणाऱ्या 3 चेंडूला चांगले टाकावे लागतील. 80+ आतमध्ये थांबावं लागेल. 69 धावा धावफलकावर. रावण ग्रुप खेळाडू देखील मजबूत आहेत त्या टीम मध्ये. नाव ज्याप्रमाणे टीमचं आहे. स्मिथ पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. समोर फलंदाज सज्ज आहे तो म्हणजे विजय. राईट हॅम ओव्हर द विकेट. हा सन्मान दिला या चेंडूला. चांगला चेंडूचा सन्मान केलाय त्या. धाव मिळाली नाहीये. डॉट चेंडू फार उशिरानंतर पाहायला मिळालाय. अगदी 3 चेंडू फक्त डॉट आलेले आहेत या इनिंग मध्ये. त्याच्यामध्ये एक विकेट रनआउटचा आला होता. एक डॉट आणि आता एक डॉट पाहायला मिळत आहे. बाकीच्या चेंडूंचा फक्त ठोकाठोक पाहायला मिळाली होती. षटकार पे षटकार. दोन चेंडू बाकी आहेत या षटकातील. पुन्हा एकदा हा मला वाटतं पुन्हा येणार नाही मैदानामध्ये. षटकार. झालेली आहे त्या म्हणजेच आपण पाहतोय 75 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे या डावातील. निखिलेश शेलार तयार झालेले आहेत पुढच्या मॅचसाठी. काय फलंदाजी होते आज. यशने देखील अटॅक केला. सतीशने जो काम करत होतं काम केलाय. आणि आता बंधू पुन्हा एकदा हवाई सफर. झेल सुटली जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरं धाव मिळणार नाहीये इथे. यशला आता विकेट टाकावी लागेल कारण की रन आउट होतंय. दुसरा विकेट मिळाला मात्र धावा फार झालेल्या आहेत त्या म्हणजेच 76 धावा. 70 टार्गेट इन बोर्ड. एक बडा टार्गेट. चला टॉस करण्याची वेळ. करूया आपण पुढच्या मॅचचं. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय. न्यू संघर्ष मिटपाडा टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. एक बिग फाईट अजून एक कडा मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि छोटा 11 मापोली टीम इथे पोहोचली गेलेली आहे. तर आपण प्रशांतजी यांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. आपण टॉस करतोय दोन्ही टीम. ओ वैभव शेलार. भरपूर रावण टीमने धावरवलं इकडून तिकडून. हालत खराब करून ठेवली होती सर्व सेवकांची. प्रशांतजी शेलार इथे आहेत. त्यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. कैलासवासी रमेश बारको पाटील यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स आहे. कैलासवासी शुभम जाधव यांच्या स्मरणार्थ तो टॉस बॉक्स आहे. आणि टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पाहतोय टॉस करण्यासाठी. आणि प्रशांत यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस होता आहे. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. आमचे कॅमेरामॅन फोकस करायचे आपण टॉस बॉक्सला. टॉस कोणी जिंकला. यस छोटा 11 मापोली संघाने नाणेफेकी जिंकून शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमचा टॉस कॉइन येऊ दे इकडे. फार मोठं आव्हान ठेवलंय. 70 लक्ष आहे. म्हणजेच तुम्हाला पहिल्या चेंडूपासून अटॅक करावा लागेल कोणती टीमला देखील.
ज्या धावा खर्च केल्या त्या धावा पुन्हा घ्यायच्या आहेत आपल्याला, या उद्देशानेच मैदानाच्या मध्ये उतरायचं आहे. सूरज गायकवाड आणि मयूर उबाले हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. खूप चांगला सामना पाहायला मिळेल यानंतर देखील प्रेक्षकांना. मात्र इथे ईट का जवाब पत्थर से देना होगा, अच्छी बल्लेबाजी करनी होगी. सलामीची जोडी खेळपट्टी रवाने झाले. मयूर आणि सूरज अगदी चमकदार परफॉर्मन्स करावा लागेल. आज रोशन आमचे कॉमेंटर ज्यांनी काल इंटरमेन केलं या स्पर्धेला, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. संध्याकाळी मित्रांनो कुठेही जाऊ नका, इथे आपण केक आणून आपण सेलिब्रेशन करणार आहोत. डीजेच्या माध्यमातून एन्जॉय करू आपण संध्याकाळी आणि आजचं गिफ्ट त्याला पण देऊ नक्कीच. विजय चंदने गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज आहे. 24 चेंडू आणि 77 धावांचं आव्हान आहे. फील्ड पोझिशन जर बघितल्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये वेदांत वागचौरे, यश जाधव आपण पाहतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणि पहिला चेंडू राऊंड विकेटने विजय. पहिला चेंडू अगदी वेगवान गतीचा परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला, स्विंगिंग यॉर्कर. इसे कहते बल्लेबाज की नींद पूरी नहीं हुई. चांगली सुरुवात डॉट चेंडूने केली आहे. इथे परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकणारेच गोलंदाज चालते. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे हवा भरपूर वेगाने वाहत आहे. विजय राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. हा स्ट्रोक बॅटची चेंडू हवेमध्ये, पहिला धक्का इथे दिला विजयने, आउट होते फलंदाज. बॅक टू डग आउट. जास्त काही करू शकलं नाहीये टीमला. आउट झाल्यानंतर थोडीशी शांतता देखील झाली येते डगआउटमध्ये. न्यू बॅटर रुपेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मित्रांनो कैलासवासी शुभम जाधव आपण पाहतोय जे गुरसे गावचे आहेत, कोंडले गावचे आहेत आणि नक्कीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय. कडक स्ट्रोक कॅप मध्ये खेळलाय, अतिशय चांगला दर्जेदार हा स्ट्रोक पाहायला मिळते. चेंडू चालला सीमेच्या दिशेने. ओ चांगली फिल्डिंग, चांगला एफर्ट पाहायला मिळाला. 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत रुपेशने. 2 धावाने इथे खाता ओपन होते टीमचं. सुरुवात होते धावांना रुपेशच्या माध्यमातून. पहिला षटक सुरू आहे. विजय चंदने गोलंदाजी करत आहे. फलंदाजी आज खूप चांगली केली विजयने. गोलंदाजी देखील चांगली राहिली आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्यात. 1 विकेट देखील मिळाला. राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज समोर रुपेश, खेळाडू सज्ज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय या लेग स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. मार दिया जाए या छोड़ दिया जाए हा विषय होता तिथे. रुपेशचं मात्र चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी विजयची आपल्याला पाहायला मिळते. हवेचा प्रमाण जो आहे वाढतच चाललेला आहे. ओ पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. एक सिंगल धावा आली आहे. 3 धावा मिळाल्या आतापर्यंत 5 चेंडूमध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना 24 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. आता गोलंदाजीमध्ये 1 विकेट देखील मिळालाय. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा साईडला उडवलाय आणि पाठवला सीमेच्या बाहेर. येतोय षटकार.
षटकाची समाप्ती, चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. मयूरच्या बॅटनं हा षटकार पाहायला मिळाला. याचा पहिला चेंडू अगदीही चांगला टाकला गेला. डॉट चेंडूने ते सुरुवात केली. विजयने देखील डॉट चेंडूने सुरुवात केली होती. लगेच त्याला दुसरा चेंडू विकेट मिळाला होता. चांगली फलंदाजी करावी लागेल. कोणती टीम संघाला धावा बनवू शकतात. आपल्यामध्ये ताकद असणं गरजेचं आहे, टॅलेंट असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पॉईंटवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक फक्त सिंगल धाव इथे मिळतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजे 10 धावा. अजूनही 67 धावांची इथे आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ बाकी आहे तो म्हणजे 16. गोलंदाज यश जाधव, राईट हॅम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. विजय चेंडू मागे गेलाय. एक धाव झालाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, हलकासा मिसफील्ड, चांगला बॅकअप पाहायला मिळाला वेदांत वाकचौरे याचं. धावा कंप्लीट झाल्या 2 धावाने धावफलकावर धावा पाहतोय आपण त्या म्हणजे 12 धावा. शैलेश गायकवाड थोडंसं एन्जॉय करताना, कुरुंज संघाबरोबर थोडीशी चर्चा करताना. एक चांगले स्पॉन्सर आहेत या स्पर्धेमध्ये ज्यांच्यामध्ये चेंडूची सुविधा झालेली आहे. ऑन साईडला खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे वेदांत. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. बॅकअपला क्षेत्ररक्षक आलाय. पहा किती हवा आहे. असं वाटतं की हवेच्या जोरावर हा चेंडू बाहेर जाईल. विजयचंदने काल देखील आम्ही एक टँकर पाण्याचं मागवलं होतं संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. ही हवा जी आहे मध्ये थांबत नाहीये. यश पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळल्या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव मिळेल. आता ऑफ साईडला नाही तर ऑन साईडला मारण्याची वेळ आली आहे. पहिला चेंडूपासून अटॅक करायचं होतं. हवेचं प्रमाण जास्त आहे तर तुम्ही हवेच्या बरोबर विरोधाने नाही तर समोर खेळायचं आहे. जसं समोरच्या संघाने त्या प्रकारची फलंदाजी केली. पुन्हा एकदा बॅटवर आला नाहीये. फक्त आणि फक्त तुम्हाला एकच धाव मिळेल. षटक कंप्लीट. धाव संख्या 16 धावा धावफलकावर. असं तर मॅच सोडून दिली कोणती टीमने, कारण की अगोदरच भरपूर धावा आपण खर्च केल्या गोलंदाजीमध्ये. सर्व गोलंदाज डी मार्टमध्ये खर्च करताना पाहायला मिळाले. 3 गोलंदाज असे होते त्यांनी 22 धावा खर्च केल्या. एक मात्र असा खेळाडू होता राज, ज्याला रनरचा विकेट देखील मिळाला आणि 11 धावा खर्च केल्या त्याने. सतीश वाकचौरे आलाय गोलंदाज. सतीश ट्रम्प कार्ड. बॅटिंग खूप चांगली राहिली सतीशची आज. आता गोलंदाजी पाहूया. लेग ब्रेक चांगली करतोय गोलंदाजी सतीश. इथे मात्र मिस टाइम झाला होता. चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही विजय. एक धाव कंप्लीट. काही हरकत नाहीये. षटकार येत नाहीयेत, मात्र तुमच्यामध्ये असलेलं टॅलेंट तुम्ही चांगले स्ट्रोक खेळू शकता. पुन्हा एकदा ऑन साईडला वेदांत आहे तिथे. चुकी होणार नाहीये. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. मूड नाहीये ज्या प्रकारे फलंदाजी करते टीम. कोणली टीम भरपूर दुरून आले, मात्र मूड नाही ज्या प्रकारे फलंदाजी सुरू सध्या मैदानामध्ये. आम्ही इतकंच म्हणू शकतो, बाकी काय म्हणणार आहे. प्रत्येकी चेंडू सिंगल धाव काढली जात आहे. विकेट वाचून काय घरी न्यायचे आहेत हा प्रश्न निर्माण होत आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये कदाचित नवीन खेळाडूंची भरती केली असावी टीममध्ये. त्यांना फलंदाजी मिळाली तर येणाऱ्या स्पर्धेमध्ये ते चांगली फलंदाजी करू शकतात. त्यांना संधी देणं गरजेचं आहे. जे 2 खेळाडू गेले त्यांनी पुन्हा परत आले ते काही हरकत नाही आहे. नवीन खेळाडू आहेत त्यांना संधी द्या. आपण समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र चेंडू सीमेच्या बाहेर जातो. षटकार.
मयूरच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आलाय. दोन चेंडू बाकी या षटकातील 9 धावा खर्च केलं सतीशने. विकेट मिळाला नाहीये सतीशला. विकेट मिळेल का? पुन्हा एकदा टर्न केले चेंडूला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव. बिग फाईट दोन. थँक्यू डीजे. बिग फाईट दोन ताशेवादक आमने सामने शुभम आणि रोहित. यानंतर कुठेही जाऊ नका. चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. इथे आता मिस टाइम आहे. एक धाव मिळालाय. षटक कंप्लीट. कवर 27 धावा 27. आज निराश केलं सर्व गोलंदाजाने. कोंडले संघाच्या फलंदाजी देखील तितकीच चांगली राहिली नाहीये. फक्त मयूरने 2 षटकार लगवले होते. त्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. हो, वेदांत वाकसवरे गोलंदाज. हन्नामरीचा हा षटक. किती षटकार येणार वेदांतच्या अगेन्स्ट? फिल्डिंग सजवली जात आहे. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग. 5 खेळाडू ऑन साइडला लावण्यात आलेले आहेत. समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलाय आणि झेल सुटली जात आहे. वेदांतला मिळाला असता विकेट, मात्र झेल सुटली गेली आहे. एकच धाव मिळाला या चेंडूवर. धावसंख्या 28 धावा 28. 28 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम कोंडले. अगदी वाडा ते कुडूस हा प्रवास गाठून ही टीम इथे उपस्थित राहिली आहे कोंडले. आणि जाता जाता भरपूर ऊन आहे. कुठेतरी आराम करा, काही हरकत नाहीये. या स्पर्धेमध्ये आपण चांगला परफॉर्मन्स करू शकलो नाहीये. मग ते येणाऱ्या अजूनही चांगल्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला परफॉर्मन्स करा हीच अपेक्षा आम्ही सांगतोय. कारण की गोलंदाजाने थोडेसे निराश केलं. आज 4 गोलंदाज होते. 4च्या 4 गोलंदाजांनी निराश केलं. एक सिंगल धाव. धावसंख्या 29 धावा. वेदांत पुढे ऑन साइडला खेळलाय. गॅप मध्ये चाललाय चेंडू. याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार चौकार. वेदांत राईट हार्म ओव्हर द विकेटने. अजून एक बिग हिट करायचं होतं, मात्र बॅटवर आला नाहीये चेंडू. डॉट चेंडू. धावसंख्या 33 धावा धावबलकावर. कालपासून विनीत भोईरने भरपूर सराव केला या मैदानावर. पुढचा मॅच खेळण्याची तयारी देखील करत आहे. मिठापूर क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळणार नाहीये. डॉट चेंडू. विकेट मिळेल का हा प्रश्न निर्माण होत आहे वेदांतला. शेवटचा चेंडू सीमा पार षटकार. मॅच फिनिश केले इथे टीम रावण ग्रुप. घोडसे टीम संघाने खूप खूप अभिनंदन. घोडसे टीमचं हार्ड लक.